आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। ललिता थांब जरा तू मध्ये पडू नको। सई बघतो मी मला काय करता येईल ते बघतो। बघा 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 फक्त आपल्या बहिणीचा तिच्या मुलांचा बघा। तुम्हाला तुमच्या बायकोची तुमच्या लेकीची काही पडलेलीच नाही त्यामुळे तुम्ही बघालच। ललिता मला सकाळ सकाळी घरामध्ये कलह नकोय। नाही मलाही नाही आवडत कलह भांडणं, पण काय तुमची भाची आली ना की कलह आणि भांडणं होतातच, कारण निमित्त तीच घेऊन येते ना बरोबर भांडणाचं। काय ग नाही, एक तर तुझ्यामुळे तुझ्या भावामुळे तुझ्या आईमुळे खूप सहन केलंय आम्ही, आणि आता आता पुन्हा पैसे मागायला आली आहेस तू कुठल्या तोंडाने? अगं माझंच ढिगभर कर्ज आहे तुझ्यावर, ते अजून फेडलेलं नाहीयेस तू, आणि ते उपकार विसरून तू आणखी पैसे मागायला आली आहेस तोंड वर करून। हे बघ ललिता, सईवरती आपण काहीही उपकार केलेले नाहीये। एक भाऊ म्हणून माझं एक कर्तव्यच होतं की ताई आणि तिच्या मुलांना सांभाळायचं, आणि तेच मी केलेलं आहे। आणि सईवरती उपकाराची भाषा कसली करते ग? तुझी मुलगी सुद्धा तिच्या घरी तितके दिवस राहतीये हे लक्षात ठेव जरा। त्यामुळे उपकार वगैरे सगळे फिटलेले आहेत, आणि आयुष्यभर तिला हेच ऐकवत आलीस तू, उपकार केले वगैरे। तेव्हा आता तुझं तोंड बंद कर। बरोबर, एक दाभण द्या मला आणून, तोंड शिवून टाकते माझं। आणि का नाही बोलायचं मी? माझं घर आहे, मी बोलणार। काय आपल्याकडे पैशाचं झाड आहे की दरवेळेला ही तुमची भाची आली की गदा गदा झाड हलवलं, बदा पैसे पाडले आणि दिले हिच्या बोडक्यावर। आणि ही म्हणते ना मला मामाची काळजी आहे, माझं मामावर प्रेम आहे। महिला कळत नाही आता मामाचं वय झालंय, त्याला सुद्धा त्याच्या म्हातारपणाची सोय करून ठेवायला हवी। अख्खं आयुष्य काटकसरीत गेलंय त्याचं, आता तरी त्याला 4 पैसे त्याच्यासाठी साठवून दे ना। आता येऊनही सांगते मामा माझ्यासाठी कर्ज काढशील का? कशासाठी? आधीच तुझ्या काळजीमुळे त्या मामाचे बिचाऱ्याचे खांदे वाकलेत, आणि आता त्याला पार झोपवायलाच निघालीस तू। मामी अगं काय बोलतेस तू? मी फक्त मदत मागायला आले होते, आणि मी तुला वचन देते मी तुझे सगळे पैसे परत करेन, आणि अडचणीत असल्यावर